हे आरोप करणारे महामूर्ख आहेत. म्हणजे ते पत्रकार असतील, ते राजकारणी असतील किंवा बीजेपी वाले असतील, आणि ते देशद्रोही आहेत असं माझं म्हणणं आहे. दयामाया काही नव्हती, या देशामध्ये राज्य करतील, या देशाचं वाटोळं होईल. मला शिव्या येतात याचं कारण हे आता माणुसकीची हद्द सोडून पुढे चाललेले आहेत. फडणवीस जर त्यांचं समर्थन करत असतील, मोदी जर समर्थन करत असतील, अमित शहा जर समर्थन करतील, त्यांनाही जेलमध्ये पाठवलं पाहिजे. 2 कोटी लोकांनी प्रतिसाद दिल्यावर त्याला असं वाटलं, अरे मला आता मैदानात उतरायला पाहिजे. तर मला खात्री होती की 20 तारखेचा जो मोर्चा आहे 20 जुलैचा, इथे काही अभद्र घडणार आहे, आणि तेच घडलं. जंतर मंतरच्या 4ही बाजूंचे रस्ते जे होते ते खचाखच भरलेले होते. सोनम वांगचुकना कदाचित अटक केली नसती तर एवढी माणसं आली नसती. तर नरेंद्र मोदींनी सत्तेत राहण्याचा अधिकार गमावलेला आहे. मी ओरडत होतो, मी पत्रकार आहे, तू असं करू नकोस. मला म्हणाला आयडेंटिटी कार्ड दाखवा. मी आय कार्ड काढायला हे केलं तर आणखीन धक्काबुक्की केली. माझा हा आरोप आहे, पोलिसांनी एक ट्रक भरून दगड का आणून ठेवले, कुणासाठी आणले? हे पोलिसांनी नक्की आणले ट्रक? 100%. हे सगळं कारस्थान जे होतं ते पूर्वनियोजित कारस्थान होतं. सत्ताधारी जर हिंस्त्र असतील तर पोलिसही हिंस्त्र होतात. भाजपवाले ना सत्तेच्या धुंदीमध्ये खलास झालेले आहेत, खलास. आणि वेळ आल्यावर मी यांची नावं घेऊन त्यांचा बुरखा फाडीन. 1 लाख मुलांनी जर दगड उचलले असते तुमचं काय झालं असतं? तो धर्मेंद्र प्रधान आजही संसदेबाहेर जाताना दात काढत होता. असे निर्लज्ज लोक आहेत ते. माझी भीती गेली, त्याचं श्रेय बाळासाहेब ठाकरेंना आहे. रिक्षावाला म्हणाला दिल्लीमध्ये, अभी मोदी जी को जाना चाहिए. बंड होणार आहे या देशामध्ये. नमस्कार, लेट्सअप मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. जंतर मंतरवर विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरू आहे. संपूर्ण देशभरातून विद्यार्थी इथे आले होते. कुठल्याही राजकीय पक्षाचं लेबल त्याला नव्हतं. तरीसुद्धा केंद्र सरकारने हे आंदोलन मोडून काढण्याचा प्रयत्न केला. तब्बल 5000 सुरक्षा रक्षक पोलीस या ठिकाणी होते. त्यांनी लाठीचार्ज केला, अनेकांची डोकी फुटली आणि अनेक हे आंदोलन उखडून टाकण्याचा प्रयत्न केला. सोनम वांगचुक यांना सकाळी 6 वाजता म्हणजे पडदे घेऊन रुग्णालयात दाखल केलं. आता या आंदोलनामुळे केंद्र सरकारला काय धोका होता, या आंदोलनामुळे कुणाला काय धोका होता, हाही प्रश्न निर्माण होतो. कारण नीटचा पेपर लीक झाला, तुमची जबाबदारी आहे, केंद्रीय मंत्र्यांनी राजीनामा दिला पाहिजे, अशी एक मागणी घेऊन हे आंदोलन सुरू होतं. या आंदोलनात 3 दिवस जे सहभागी झाले होते, ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे माझ्यासोबत आहे. एक एक क्षणाचा अनुभव मी जाणून घेणार आहे. हे आंदोलन कसं झालं, त्यांनी काय पाहिलं, कोण जबाबदार आहे, आणि या आंदोलनाच्या मागे दहशतवादी आहेत, आतंकवादी आहेत, पाकिस्तान आहे, अशा प्रकारचे अनेक प्रश्न जे आहेत ते उपस्थित होत आहेत. जी विद्यार्थी आहेत ते उत्तरं देतात. निखिलजी, सगळ्यात पहिला माझा प्रश्न आहे की तुम्ही जेव्हा पाऊल ठेवलं तिथे तुम्ही काय पाहिलं? म्हणजे त्याच्या आधी हे या आंदोलनाला कुठल्या तरी वेगळ्या शक्तीचा पाठिंबा आहे असा थेट आरोप केला जातो. हे आरोप करणारे महामूर्ख आहेत. म्हणजे ते पत्रकार असतील, ते राजकारणी असतील किंवा बीजेपी वाले असतील, आणि ते देशद्रोही आहेत असं माझं म्हणणं आहे. याचं कारण ज्यांना दिसत नाही की लाखो विद्यार्थी, 1 लाखावर तिथे विद्यार्थी होते, त्यांचं कोणत्याही राजकीय पक्षाशी काही बांधिलकी नव्हती, तरी ते तिथे आले. कोणाच्या कॉलवर? अभिजित दिपकेच्या, जो मोठा नेता नाही. अभिजित दलित आहे असं त्यांनी स्वतः सांगितलं होतं. तो बाबासाहेब आंबेडकरांना मानतो, जयभीमच्या घोषणा होत्या. माझं म्हणणं आहे, धर्म जाती पलीकडे जाऊन हे विद्यार्थी तिथे आले. जे ते ज्यांना दिसत नाहीत ना, ते ज्यांना दिसत नाही, माझं ऐकून घे, तेच असा आरोप करतात. आपण मीडियावाल्यांनी यांना एक्सपोज केलं पाहिजे. तर मीडियावाले तुमच्यासारखे प्रश्न विचारतात, हे देशद्रोही आहेत, हे आहेत. तुम्ही त्यांचं खंडन केलं पाहिजे. मीडियाला जनतेच बरोबर राहायला पाहिजे. मीडियानी हे दाखवलं पाहिजे. काल पोलिसांनी जे मारलं मुलांना अत्यंत अमानुषपणे, पोलिसांबरोबर गुंडही होते, त्यांना अशा प्रकारचं तोंडावर मास्क लावायचं कारण काय होतं? नेमप्लेट नव्हत्या, आणि मुलींच्या अशा मागून लाठ्या मारल्या, बॅटन्स होते ते मारले, अनेक मुलींची डोकं फुटली, मुलांची डोकं फुटली. म्हणजे यांना दयामाया काही नव्हती. आणि हे म्हणतात पाकिस्तानी होते, देशद्रोही होते. देवेंद्र फडणवीस आज म्हणतात, देवेंद्र फडणवीसांनी लाच सोडलेली आहे. त्यांच्या इतका मोदींनी इतका खलनायक, देवेंद्र फडणवीस इतका उपखलनायक, आणि अमित शहा सारखा तडीफार. मी तुम्हाला सांगतो, जेवढे दिवस या देशामध्ये राज्य करतील, या देशाचं वाटोळं होईल. मी माझी शापवाणीचा समजा, मी या देशाचा लोकशाही देशाचा एक नागरिक आहे, एक पत्रकार आहे. मी इतकं क्रूर सरकार बघितलं नव्हतं. सगळ्यात घाणेरडं सरकार. देवेंद्र फडणवीसला तर लाज शरम अब्रू राहिलेलं नाही. मुलांनी गोंधळ घातला. मला तोंडात तुला सांगतो, मी शिव्या ऐक, मला शिव्या येतात. मी काय बोलतो ऐक जरा. मला शिव्या येतात याचं कारण हे आता माणुसकीची हद्द सोडून पुढे चाललेले आहेत. मी सभ्यपणे वागतोय, देवेंद्र फडणवीसांनी त्याचा फायदा घेऊ नये याचं कारण मला पुरावा द्या.
मी पुरावे देतो. यांनी एक ट्रक भरून दगड आणून ठेवले तिकडे. दगड कशासाठी आणले पोलिसांनी? पोलिसांसोबत आज व्हिडिओ आलेले आहेत, गुंड होते. हे गुंड कुठून आणले? पोलिसांवर माझं असं मत आहे, या पोलिसांवर केसेस झाल्या पाहिजेत. त्यांनी मुलींचे विनयभंग केलेले आहेत अशा प्रकारे मारून दिल्ली पोलीस कमिशनरवर केस झाली पाहिजे. यांना तुरुंगात पाठवलं पाहिजे. आणि फडणवीस जर त्यांचं समर्थन करत असतील, मोदी जर समर्थन करत असतील, अमित शहा जर समर्थन करतील, त्यांनाही जेलमध्ये पाठवलं पाहिजे असं माझं म्हणणं आहे. पण निखिल सर, एवढी वर्ष तुम्ही पत्रकारिता पाहता, हे आंदोलन आणि यापूर्वीचं किसान आंदोलन असेल, जेपींचं आंदोलन असेल किंवा इतर जी काय आंदोलन झाली, त्याच्यामध्ये फरक काय मला सांगा? मी जेपींच्या आंदोलनापासून सगळी आंदोलनं पाहतोय. जेपींचं आंदोलनसुद्धा तरुणांच्या उद्रेकातून पुढे आलं. आता आजच्या लोकांना त्याचा इतिहास माहीत नाही, पत्रकार अभ्यास करत नाहीत. गुजरातमध्ये एका हॉस्टेलच्या मेसमध्ये चांगलं जेवण नव्हतं म्हणून ते आंदोलन सुरू झालं. त्याला राजकीय स्वरूप मिळालं. मुलांनी जेपींना बोलवलं नेतृत्व करायला. आणि ते चिमणभाई पटेल जे सरकार होतं काँग्रेसचं, ते गेलं गुजरातमधून. बिहारमध्ये अब्दुल गफूर अत्यंत करप्ट सरकार होतं, तेही गेलं. जेपींच्या आंदोलनाचा केवळ परिणाम बिहार आणि गुजरात पुरतं राहिला नाही, ते राष्ट्रव्यापी झालं. सगळे पक्ष एकत्र आले काँग्रेस विरुद्ध. इंदिरा गांधींनी इमर्जन्सी लागू केली. सगळ्या पक्षाच्या प्रमुख नेत्यांना तुरुंगात डांबलं. इमर्जन्सी उठवल्यावर रॉच्या रिपोर्टप्रमाणे इंदिरा गांधींनी इमर्जन्सी उठवली. इंदिरा गांधींचा पराभव झाला. ही जन आंदोलनाची ताकद आहे. मी व्ही पी सिंगचं आंदोलनही बघितलं, बोफोर्सच्या प्रश्नावर झालेलं. त्याच्यातही तरुण मोठ्या संख्येने होते. जेव्हा जेव्हा तरुण रस्त्यावर उतरतो तेव्हा तेव्हा देशामध्ये परिवर्तन घडतं असा माझा अनुभव आहे. मी अण्णांचं आंदोलन बघितलं. अण्णांचे आंदोलन सुद्धा एवढे तरुण नव्हते. अण्णांच्या आंदोलनात सर्व प्रकारचे लोक होते. कुंभमेळा होता तो एक प्रकार. पॉलिटिकल लोकही होते त्याच्यामध्ये. पॉलिटिकल लोक म्हणजे बीजेपी पासून कम्युनिस्टांपर्यंत सगळे लोक लांबलेला मैदानात होते. इथे असं काही नव्हतं. इथे जी काल 1 लाख मुलं आली याच्यातले 90% हे रॉ होते. यांचा कोणत्याही पक्षाशी संबंध नाही. आणि मी म्हटलं सर 50% मुली होत्या तिकडे. आणि मला सांग, कोणत्या आंदोलनात एवढ्या मोठ्या संख्येने बायका येतात? एक महाराष्ट्रातली म्हातारी वृद्ध बाई तिथे येऊन आंदोलनाला पाठिंबा बसली होती. तिच्याही काही समस्या आहेत, त्या सर्वांनी ऐकाव्या म्हणून. पण असे कुठून कुठून लोक आले होते. जम्मूपासून कन्याकुमारीपर्यंत महाराष्ट्रातल्या प्रत्येक भागातून, मराठवाडा, खानदेश, विदर्भ, मुंबई, पुणे सगळीकडून लोक आले होते. मी सांगतो, मी जेव्हा दिल्लीत गेलो, माझा अभिजितची आधीपासून संबंध आहे. 2018-19 पासून आमचा संबंध आहे. याचं कारण तो आम आदमी पक्षाचं काम करायचा, सोशल मीडियाचं. तो आम आदमी पक्षाचं बाकीचं काम नाही करायचं, सोशल मीडिया मॅनेज करायचं. आणि तो अतिशय एक्सपर्ट होता त्यामध्ये. तो मला सल्ला द्यायचा, सर ही पोस्ट आहे ती फेक आहे, ही रिपोस्ट करू नका वगैरे. त्यातून आम्हाला जरा कनेक्शन बनलं. त्यानंतर तो जेव्हा भारतात येणार होता, तो अमेरिकेत होता, तेव्हा मी त्याच्याशी बोललो. त्यांनी मला स्वतःला पहिल्यांदा सांगितलं, सर तुम्ही आंदोलनात सामील व्हा. मी त्याला काही काँग्रेस जनता पार्टी स्थापन झाल्यानंतर भारतात त्यांनी पहिली पोस्ट टाकल्यानंतर त्याला 2 कोटीचा प्रतिसाद मिळाला. ही एक उपरोधात्मक पोस्ट होती. अजिबात त्यांनी ती पार्टी स्थापन करायची आहे, ऑर्गनायझेशन काढायची आहे यांनी केली नव्हती. आजही त्याची भूमिका क्लिअर आहे की मी काही राजकीय पक्ष नाही, मी आंदोलनाचा एक कार्यकर्ता आहे. आणि कॉकरोच जनता पार्टी हा काय राजकीय पक्ष होणार नाही, आम्ही काय निवडणूक आयोगाकडे तो रजिस्टर करणार नाही वगैरे वगैरे. म्हणजे हे आंदोलनासाठी आहे. पण लोकांनी त्याला जो प्रतिसाद दिला, लोक म्हणायला लागले, तू काय अमेरिकेत बसून सगळं हे पोस्ट करतोयस, अमुक करतोयस, काय इंस्टाग्रामवर टाकतोयस. 2 कोटी लोकांनी प्रतिसाद दिल्यावर त्याला असं वाटलं, अरे मला आता मैदानात उतरायला पाहिजे. शेवटी मैदानातच उतरावं लागतं. मलाही त्यांनी बोलवलं, अनेकांना बोलवलं देशामध्ये. विशंभरला फोन गेला, असीमला गेला, तिथे संजय सिंगला फोन गेला, असे अनेक लोक. मी त्याला म्हटलं, बघ मी पत्रकार आहे, मी तुझ्या आंदोलनासोबत आहे, मी प्रत्येक जन आंदोलनासोबत गेल्या 40 वर्षात राहिलेलो आहे. मी तुझ्या मैदानावर येऊन व्यासपीठावर नेता म्हणून बसणार नाही, मी भाषण करणार नाही. मी माझ्या कव्हरेजच्या माध्यमातून मी तुम्हाला पाठिंबा देईन, कारण मला असं वाटतं तुमची भावना प्रामाणिक आहे, शिक्षण पद्धती सुधारण्याची आणि शिक्षण मंत्र्यांचा राजीनामा घेण्याची तुमची मागणी योग्य आहे, असं मी त्याला सुरुवातीला सांगितलं होतं. पण जसजसं आंदोलन पुढे गेलं, 1 महिन्याच्या वर या मुलांनी, 6 जूनला पहिलं आंदोलन झालं, 1 महिन्याच्या वर या मुलांनी आंदोलन चालवलं. हेच कौतुकाची गोष्ट होती, चिकाटी त्यांची. सरकारला काय वाटत होतं, हे आंदोलन मोडणार, आता काही महिन्यातच मोडणार, काही दिवसातच मोडणार. त्यानंतर 20 तारखेला त्यांनी
पुन्हा तिथे धरणं सुरू केलं जंतर मंतरला सगळ्या राज्यात फिरून आल्यावर. 28 तारखेपासून मला वाटतं सोनम वांगचुक उपोषणाला बसले. आज त्यांचा 25वा दिवस आहे उपोषणाचा. त्यांना हॉस्पिटलमध्ये जवळजवळ स्थानबद्ध केलेलं आहे. त्यांनी उपोषण सोडलेलं नाही. हे भयंकर कौतुकास्पद आहे. सोनम वांगचुक हा या निमित्ताने एक स्वच्छ चारित्र्याचा आणि नैतिकतेला मानणारा गांधीवादी नेता आपल्याला मिळालेला आहे. लडाखमधून तो आलाय सगळ्यात महत्वाचा. आजपर्यंत एकही नेता लडाखमधून आलेला नाही भारताचा. आता या उपोषणाच्या निमित्ताने सोनम वांगचुक यांनी ताकद सिद्ध केली. याआधी त्यांनी काय केलं होतं? याआधी ते एकदा लडाखहून दिल्लीत पदयात्रेने आले होते लडाखच्या स्वायत्ततेच्या मागणीसाठी. त्यानंतर लडाखमध्ये त्यांनी आंदोलन केलं 23 दिवसांचं. त्यानंतर त्याच्यामध्ये गुंड घुसवले सरकारनी आणि व्हायलन्स केला आणि यांना जेलमध्ये टाकलं. एकही पुरावा नव्हता म्हणून त्यांना सोडावं लागलं. ती सरकारची पहिली हार होती. तरी या मुख्य बहिऱ्या आंधळ्या सरकारला सोनम वांगचुक यांची ताकद कळली नाही. सरकारला वाटलं नाही जेलमधून सुटलेला माणूस उपोषण करेल. त्यांनी केलं आणि ते काय अभिजितने त्यांना बोलवलं नाही. ते स्वतःहून आले. ते म्हणाले तुम्ही कॉक्रोच जनता पार्टी काढली आहे. आय एम अ ऑनररी कॉक्रोच. मी सन्माननीय कॉक्रोच आहे म्हणून ते आले. सुरुवातीला ते बसले. आता उपोषणाला बसले. मध्ये कुठेतरी ते जागतिक कॉन्फरन्सला पण जाऊन आले. उपोषणाला बसले. त्यांच्या निमित्ताने सगळीकडे जागृती होत होती. प्रत्यक्ष जंतर मंतरवर सुरुवातीला गर्दी नव्हती. मग आपले हे गोदी मीडियावाले बडबडायला लागले गर्दी नाही गर्दी नाही गर्दी नाही. मला ही खात्री होती की माणसं जागी होत आहेत. मी का गेलो आता? तर मला खात्री होती की 20 तारखेचा जो मोर्चा आहे 20 जुलैचा इथे काही अभद्र घडणार आहे आणि तेच घडलं. लाठीचार्ज झाला. म्हणजे हे तुम्हाला एवढी आंदोलनं पाहिल्यानंतर कळलं की इथे इथे काहीतरी होणार आहे. आणि मला एक फील घ्यायचा होता की आता जेन झी जे आहे तरुणांचं आंदोलन कसं असतं. कारण अलीकडच्या काळातलं गेल्या 12 वर्षातलं हे तरुणांचं पहिलं आंदोलन आहे. आम्ही किसान आंदोलन पाहिलं. आम्ही शाहीनबागचं आंदोलन पाहिलं. दोन्ही मोदींनी पोट तोडायचा प्रयत्न केला. किसान आंदोलनामध्ये 1 वर्षात 700 शेतकरी मेले. हे आपल्या देशाने लक्षात ठेवायला पाहिजे. ज्यांनी देशातली अनेकांनी विवेकबुद्धी हरवली आहे म्हणून ते विसरत आहेत. मुद्दा असा आहे की मी तिथे गेलो. मी पाहिलं वातावरण. दर दिवशी गर्दी वाढत होती. अच्छा. दर दिवशी मी आधी रिपोर्टरशी बोललो जिथे हे करत होते. पहिले 15 दिवस काही गर्दी नव्हती. त्यानंतर प्रत्येक दिवशी गर्दी वाढत होती आणि शेवटच्या दिवशी इतकी तुफान गर्दी झाली या मोर्चाच्या आदल्या दिवशी की मैदान भरून घेतलं. म्हणजे 18 तारखेला तुम्ही 18 तारखेला नाही 19 तारखेला 20 तारखेला मोर्चा होता. इतकी तुफान गर्दी झाली. तेव्हाच मला मनात आलं की आता हे काय 15-20 हजारावर थांबत नाही. हे अधिक मोठी गर्दी होणार. मी त्यावेळेला अभिजित फिलिंग का आलं तुम्हाला? म्हणजे गर्दी मोठी होणार आहे कारण एकाही विद्यार्थ्याला माहित नाही की आंदोलन कसं करायचं असतं काय करायचं असतं. अरे विद्यार्थ्यांना माहित नाही पण माणसं जेव्हा जागृत होतात ना तेव्हा ती लोटू. आता मला परत येताना विमानात एक मुलगी भेटली. अशीच मुंबईतली एक उच्च मध्यमवर्गीय मुलगी होती. ती म्हणाली माझ्या खर्चाने आले. अशी असंख्य मुलं गेली. मला माहिती आहे माझी भाची इरावती कर्णिक नाटककार आहे. मराठीतले एस्टॅब्लिश नाटककार आहे. तिने काल तिथे लाठा खाल्ल्या. ही पोरं का गेली? माझा मुलगा पत्रकार आहे. तोही तिथे होता. मुंबईतून तिथे गेला. अशी हजारो. म्हणजे तुम्हाला जर तुमचं काय म्हणतात ते ग्राउंडचा फील असेल ना पत्रकाराचं तुला माहिती आहे तू पण आंदोलन कव्हर केली आहेस तर ग्राउंडचा फील असेल तर हे कळतं की वातावरण तापलेलं आहे. मी काय म्हणत होतो मी काय म्हणत होतो राहुल गांधींनी यायला पाहिजे. मी अशासाठी सांगत होतो की मला कळत होतं की जनतेचा फील काय इथे माणसं येणार आहेत पण मला इतकी माणसं येईल असं वाटत नव्हतं. मी तुला खरंच सांगतो 15-20 हजार फार फार 25-30 हजार. लाख लोक 80,000 1 लाखापेक्षा काही लोक तर म्हणतात त्यापेक्षा जास्त होते. जंतर मंतरच्या चारी बाजूंचे रस्ते जे होते ते खचाखच भरलेले होते. मी तुला सांगतो मी घाबरलो जेव्हा ते लोक बाहेर आले. कारण 9 वाजताचा मोर्चा होता. मोर्चा नेहमी उशिरा होता तुला माहिती आहे. मला माहिती होतं 11ला सुरू होणार पण पोलिसांनी गडबड केली. पोलिसांनी त्यामध्ये आदल्या दिवशी खूप आरफीएपणे आणून ठेवलं. त्यानंतर ते काय ते अश्रुधूर सोडण्याची नळकांड्या मग पाण्याच्या फवाराच्या गाड्या वगैरे असं खूप भीतीदायक वातावरण निर्माण केलं. पोलिसांना वाटलं मुलं पळून जातील. मुलांची संख्या दुसऱ्या दिवशी अधिक वाढली. सोनम वांगचुकना अटक केल्यावर अधिक मुलं तिथे आले. त्याचा मोठा परिणाम झाला. सोनम वांगचुकना कदाचित अटक केली नसती तर एवढी माणसं आली नसती. पण ती सरकारने हद्द केली होती. सोनम वांगचुकना ज्या पद्धतीने उचललं तू मगाशी म्हणाल अरे प्रेताला घालतात तसं पांढरं कापड तुम्ही त्यांच्यावर घातलं. मग कोण आहे हे? पार्थिव शरीर आहे मृतदेह काय आहे? सरकारचं म्हणणं काय? आज जिवंत माणसाला तुम्ही असं उचलता? मला खरंच सांगतो तुला नरेंद्र मोदी
हा नरभक्षक माणूस आहे असं मी गुजरात दंगलीच्या वेळेला लिहिलं होतं. ते आज खरं ठरलेलं आहे. हा नरभक्षकच आहे. याला माणुसकी नाही, याला काही कोणाशी आदर नाही. आणि मला असं वाटतं नरेंद्र मोदींनी सत्तेत राहण्याचा अधिकार गमावलेला आहे. हे फडणवीस तर फडतूस आहेत, त्यांना मी किंमतही देत नाही. तिथे मी काल जे पाहिलं ना, मी तुला सांगतो, माझ्यासारखा शांतताप्रिय माणूस, गांधी आंबेडकरांवर श्रद्धा ठेवणारा माणूस, काल माझंही डोकं भिरभिरलं. कशा प्रकारे अत्याचार, असा अत्याचार आपण महाराष्ट्रात फारसा पाहिलेला नाही. दिल्लीचे पोलीस हे गुंड आहेत, हिंस्त्र आहेत, हे लक्षात घे. आणि कोर्टात जायलाच पाहिजे. एकाने तर मलाच पकडलं. एका मुलाला मारत होता डीसीपी, त्याचं नाव आहे सचिन शर्मा. मी त्याला सांगितलं तुझी टेम्पलेट दाखव. त्याचे जॅकेट होतं. मग त्यांनी जॅकेट काढलं. तो म्हणाला तू कोण आहेस? तर मी त्याला सांगितलं मी पत्रकार आहे. तू का मारतोयस त्या मुलाला विनाकारण? तू काही सूचना नाही दिलीस, अनाउन्समेंट नाही केलीस आणि लाठीचार्ज करतोय, असं करू नकोस. तर मी मध्ये पडलो. तर मला असं पकडलं त्यांनी आणि मी ओरडत होतो मी पत्रकार आहे, तू असं करू नकोस. मग मला म्हणाला आयडेंटिटी कार्ड दाखवा. मी आय कार्ड काढायला हे केलं तर आणखीन धक्काबुक्की केली. एवढ्यात काय झालं तुला सांगतो, 10-12 युट्यूबर्स आले हे आपले मोबाईल घेऊन शूट करायला माणसं आल्या म्हटल्यावर कदाचित हा घाबरला किंवा पाऊल मागे घेतलं आणि म्हणाला नाही सॉरी मैं जर्नलिस्ट को हात नाही लगाऊंगा आणि मला सोडलं. पण त्या मुलगा वाचला ना, तो ज्याला तो लाठी मारणार होतो. तर अशी अवस्था होती. पत्रकार, माझा जो कॅमेरामन होता, माझा जो फोटोग्राफर होता ऋषी मोरे, ह्याला तर इतकं बेदम मारलं, पोटात लागलं, पाठीवर लागलं, हात तुटलाय त्याचा, हाताला फ्रॅक्चर झालेला आहे. आता हात बांधून ठेवलेला आहे आणि 8 दिवसांची विश्रांती सांगितलेली आहे. कोण जबाबदार आहे? हॉस्पिटलाइज केलेलं आहे. मला सांगा, मला सगळं जाणून घ्यायचं आहे. मी केंद्र सरकारच्या बाजूनी नाही, मी कोणाच्या बाजूनी नाही, कोणाच्या तरी बाजूनी असायला हवं. मी अत्याचाराच्या बाजूनी सत्याच्या बाजूनी आहे. सत्य काय मी तुला सांगतोय, सत्य जाणून. नाही तुम्ही भूमिका घेत नाही विलास. नाही, मी घेतो भूमिका घे. पोलीस अत्याचार चूक आहे अशी भूमिका करणं हीच माझी भूमिका आहे. आणि तुझी काही भूमिका असो, माझं एकच म्हणणं आहे, तू कोणी असो, तुझं काय विचारधारा काही असो, पोलीस अत्याचार वाईट आहे हे तर मी तोच प्रश्न तुम्हाला विचारतो. केंद्रामध्ये नरेंद्र मोदीचं सरकार आहे आणि सरकार म्हणजे अमित शहा गृहमंत्री आहेत, इकडे देवेंद्र फडणवीस तुम्ही नाव घेता मुख्यमंत्री आहेत. मला सांगा, एवढा मोठा मॉब आणि पोलीस यंत्रणा, म्हणजे खरी जबाबदारी पोलीस यंत्रणेची, तिथल्या पोलीस अधीक्षकाची, त्या सगळ्याची, की या सगळ्या मॉबला कंट्रोल केलं पाहिजे. तुम्ही किसान आंदोलन बघा, शेतकऱ्यांचं आंदोलन बघा, ते म्हणजे हे व्हायलन्स का होत आहे याचं कारण मोदीला कळत नाहीये. वरतून असतात, नाही ऑर्डर वरतून असतात. मोदी आणि अमित शहा तडीपार माणूस आहे, तो गुन्हेगारी प्रवृत्तीचा माणूस आहे, तोच ऑर्डर देतो मोदीच्या संमतीने. दोघं दुग्गल आहे. नाही पण चिघळणार आहे आणि चिघळायलाच पाहिजे होतं त्यांना वाटलं होतं की पोरं हिंसा करतील. मी तुला सांगतो, दोन्ही बाजूला, रस्त्याच्या चारही बाजूला, मेट्रो स्टेशनवर 1 लाख मुलं शांततेत बसली होती. फक्त एक गट गेला तिकडे संसदेवर धावून, 1000 मुलांचा गट. बाकी इथे बाकीची मुलं शांत बसली होती, दिवसभर शांत बसली होती. मी होतो तिकडे. अच्छा, दिवसभर म्हणजे काही लोक बसून होते इथे, बसून म्हणजे ट्रकवर होते ना हे सगळे. ट्रकवर होते ना हे लोक. अभिजित दिपके, प्रकाश राज, तुमचा भीम आर्मीचा चंद्रशेखर आझाद वगैरे ट्रकवर होते. ट्रक पुढे चालला होता आणि त्याच्या पाठून मुलं जात होती. दुसऱ्या बाजूनी, दुसऱ्या रस्त्यावरही मुलं येऊन त्याला मिळत होती. मुद्दा असा आहे, या ट्रकचा माईक यांनी बंद केला, या लोकांना मारलं, प्रकाश राजला मारलं, अभिजितला मारलं, शबानाला धक्काबुक्की केली, गीतांजली जी बायको आहे यांची सोनमची, त्यांना धक्काबुक्की केली, केस ओढले असंही म्हटलं. केसही ओढले. त्यानंतर ते 4ही टायर फोडून टाकले पोलिसांनी, पंक्चर केला तो ट्रक, ड्रायव्हरला अटक केली. आणि हे सगळं शूट आहे, हे पुरावे आहेत. त्या मुंबई तकच्या अनुजाने हे सगळं शूट केलं, ती घुसली त्याच्यामध्ये आणि शूट केलं. बाकी फारसे तिकडे ऑफिशियल मीडियाचे कॅमेरामन नव्हते तिकडे, पण युट्यूबर्स खूप होते. आज सगळी दृश्य आलेली आहेत बघितलं तर. मुद्दा असा आहे की पोलिसांचा काय विचार होता, आपण बॅरिकेड्स लावल्या म्हणजे ही मुलं गप्प बसतील, एवढी चिडलेली मुलं आहेत, याला संसदेकडे जायला द्यायला पाहिजे होतं. संसदेपासून काही अंतरावर तुम्ही अडवलं तर समजू शकतो. पोलिसांना इथे पेटवापेटवीच करायची होती. माझा हा आरोप आहे, पोलिसांनी एक ट्रक भरून दगड का आणून ठेवले, कुणासाठी आणले? पोलिसांनी नक्की आणले ट्रक? 100% दिल्लीमध्ये पुरावे आहेत, मुलांनी पुरावे गोळा केलेले आहेत. त्यानंतर मी म्हणतो तरी मास्क लावून साध्या म्हणजे सिव्हिल ड्रेसमधली माणसं काठ्या घेऊन का मारत होती? ही कोण आहेत? हे RSS आणि बीजेपीचे गुंड होते का? चौकशी झाली पाहिजे ना. हे सगळा जो व्हायलन्स झाला काल
आता हा फडणवीस म्हणतो की हा व्हायलन्स जो आहे तो या लोकांनी केला, म्हणजे CJP वाल्यांनी केला. हा व्हायलन्स माझा असा आरोप आहे, याचे पुरावे आहेत. हा पूर्णपणे पोलिसांनी स्पॉन्सर केलेला होता. आम्ही पोलिसांनी पोलिसांनी गाडीच्या काचा फोडलेल्या, पोलीस दगड मारत होते, फोटो अवेलेबल आहेत, व्हिडिओ अवेलेबल आहेत, पोलीस दगड मारत होते. हे सगळं कारस्थान जे होतं ते पूर्वनियोजित कारस्थान होतं असं मला वाटतं. आणि मी समोर बघतोय, म्हणजे तिथे 9 वाजल्यापासून संध्याकाळी 5-6 वाजेपर्यंत, जोपर्यंत हे शिष्टमंडळ परत नाही आलं तोपर्यंत मी तिथे होतो. त्यांनी अनाउन्समेंट केली आणि मी गेलो. मुलं इतकी शांत होती आणि पाणी बंद केलं. त्यांच्या हातात पाण्याच्या बाटल्या होत्या मुलांच्या, या संपल्या. मग एकमेकाला पाणी कुठून तरी आणून देत होती. डबे ज्या मुलांनी आणले होते ते खाणे वाटत होते. इतकी सभ्यपणे ही जेन झी वागरत होती. मला आश्चर्य वाटलं. काही म्हणजे व्हायलन्स झालाच नाही विद्यार्थ्यांकडून? मला माहित नाही. मी जो व्हायलन्स बघितला तो पोलिसांनी केलेला आहे. विद्यार्थ्यांकडून झाला असेल, या विद्यार्थ्यांकडून ते दाखवा या विद्यार्थ्यांनी केलाय. एक सुद्धा व्हिडिओ काही व्हिडिओ असे आहेत की विद्यार्थी दगडफेक करतात, ते कुठले? कोण विद्यार्थी आहेत ते? विद्यार्थी नाही, तेच मी सांगतोय, ते पोलिसांची माणसं आहेत. आज व्हिडिओ आलेले आहेत. हे सगळं तुझे बोलतोयस नाही, प्रश्न विचारतो, मला विलास आश्चर्य वाटतं. नाही, मला हे सगळं भाजपचं म्हणणं आहे. तुम्ही भाजपच्या बाजूने बोलताय का? मग देन यू व्हेरीफाय अँड कम टू मी. मी वेळ घालवणार नाही माझा, मी आधीच सांगतोय. तुम्ही व्हेरीफाय करा आणि माझ्याकडे या. पत्रकारांनी भाजपच्या बाजूने प्रश्न त्या ठिकाणी तुम्ही व्हेरीफाय केलं का? मला सांग, तू व्हेरीफाय केलंस का? का नाही व्हेरीफाय केलं? नाही, मी शांत होणार नाही. याचं कारण हे अमानवीय आहे. मी पोलिसाला हे मी म्हटलं, ते म्हटलं म्हणजे दाखवलं ना सगळ्यांनी. तुला काय वेगळं? आता हा जो बोलताय, तुम्ही दिल्लीला माणूस पाठवा. हे लेट्स अप जे चॅनल आहे त्या कुठे ना सांगा, योगेश कुठे मला ओळखतात, त्यांनी माझी मागे मुलाखत घेतली की तुम्ही दिल्लीला माणूस पाठवा, इन्व्हेस्टिगेट करा. पैसे लागतात त्याला, कोणी इन्व्हेस्टिगेट करत नाही बोलतंय. मी प्रत्यक्षदर्शी आहे म्हणून तुला सांगतोय ना, मला असे बोगस प्रश्न विचारूच नकोस. मी तुला आधीच सांगतो, ठीक आहे, तुम्ही कारण मी हे भयंकर बघून आलेलो आहे. मी अभूतपूर्व बघून आलेलो. जाणून घ्यायचं माझा आता राग का चढतोय? तुझ्यावर नाही राग, माझा राग हे अत्याचारी लोकांवर आहे, हा BJP वाल्यांवर आहे, या खोटं बोलणाऱ्या मोदी, अमित शाह. मोदी तर काल पळून गेला ना पार्लमेंटमधून, माहिती आहे ना, मोदी पळून गेले. मी यांना आदरार्थी बोलतोय ना, हाच माझा सभ्यपणा आहे. बाहेर काढलं त्यांना संरक्षण वाढवलं, बाजूनी बाहेर काढलं, पळून गेले. आज राहुल गांधी रस्त्यावर उतरले, प्रियांका गांधी रस्त्यावर उतरले, शरद पवार आले. काय होतं ह्या देशात? काहीतरी बदल, जमाना बदल रहा, एवढंच तुला सांगतो. तू राग मानू नको. पण ही धग मी काल पाहिली ना, पोरांचे हाल पाहिले आहेत. या सगळ्या पोरांचे हाल मी पाहिलेले आहेत. छोट्या छोट्या मुलींचे हार पाहिले आहेत. त्यांना मारलंय पोलिसांनी अमानुषपणे. यांच्यावर अत्याचाराचे गुन्हेच दाखल केले पाहिजेत. पण मला माहित नाही, आपल्या देशातली कोर्ट सुद्धा आता ना बहुसंख्य कोर्ट्स विकली गेलेली आहेत. तेव्हा न्याय मिळणार नाही. न्याय कधी मिळेल? सत्ता उलथून पाडल्यावर. तेव्हा एकमेव काम आहे भारतीय नागरिकांपुढे मोदीची सत्ता उलथून पाडणं. निखिलजी, एक साधा प्रश्न. मी पत्रकार म्हणून मला कधी असं जाणवतं की ज्या लाठ्यांनी विद्यार्थ्यांच्या पाठीवर, हातावर, दंडावर वार केला असेल, त्यांनाही मुलं असतील आणि कायदा जो आहे, कायद्याचं पालन करण्याची जबाबदारी पोलिसांची असते, तिथल्या SP ची असते, DCP ची असते. त्यावेळेला त्यांच्या जाणीवा मेलेल्या असतात की वरतून जी ऑर्डर. तू त्यांना विचारलं, मला का विचारलं तू? होतं तुम्ही असं का होतं? म्हणजे विकले गेलेले आहेत ना, सत्ताधाऱ्यांना विकले गेलेले आहेत. काँग्रेसच्या जमान्यात पोलीस असे नव्हते. याचं कारण होते, अत्याचार करायचे. महाराष्ट्रातही पोलिसांनी अत्याचार केलेले आहेत. पण आता अधिक अत्याचार करतात, कारण ते सत्ताधाऱ्यांचे गुलाम झालेले आहेत. सत्ताधारी जर हिंस्त्र असतील तर पोलिसही हिंस्त्र होतात. हे जे ह्युमन राईट व्हायोलेशन झालंय, याची दाद कुठे मागणार? मला वाटतं की त्या एका पोलिसाची बायको आली होती, व्हिडिओ फिरतोय सगळीकडे. ते म्हणाली माझा मुलगा पण इथे आहे आणि माझा जो नवरा आहे तो पोलिसात आहे, तो कदाचित आम्हाला रोखायला येईल, पण आम्ही थांबणार नाही. ही भावना होती जनतेची. मी काय म्हणतोय, जनतेचा प्रक्षोभ जो आहे तो काल मी बघितलाय आणि हाल जे झालेले पोरांचे ते मी बघितले आहेत. म्हणून माझी ही तळतळ आहे. आणि हे फडणवीस काय माणूस आहे? म्हणजे यांची माणुसकी संपलेली आहे. हा जनावर झालेला आहे असं मला वाटतं. असं जर आरोप करत असेल, पाकिस्तानी म्हणतात तुम्ही आपल्या पोरांना लाज नाही वाटत का? मला वाटतं हे भाजपवाले ना सत्तेच्या धुंदीमध्ये खलास झालेले आहेत. खलास. यांची लायकी नाही हा. आणि तो कोण? नवनाथ बन नावाचा एक टुकार माणूस आहे. तो आत्ता मी ऐकलं हे असं आहे, देशद्रोही आहे. अरे देशद्रोही पहिले तुम्ही आहात, कारण तुम्ही लोकशाही न मानता इथल्या तरुण पिढीवर लाठ्या चालवल्यात, अश्रुधूर चालवलात आणि कदाचित उद्या गोळ्याही चालवल्या असतात. शेतकऱ्यांवर गोळ्या चालवल्याच त्यांनी. इतके शेतकरी मेले कसे? शेतकऱ्यांवर गोळ्या चालवल्यात. एक प्रश्न येतो की ही सगळी जी नवी पिढी आहे यांच्या मनावर काय परिणाम होईल? म्हणजे नीटचे पेपर लीक झालेले आहेत. काय परिणाम होईल? म्हणजे परिणाम म्हणजे
ही तर खरी ताकद आहे ना. म्हणजे फ्रेंच राज्यक्रांती असेल ती युवकांनी केली. या जगातल्या ज्या काही क्रांती सगळ्या क्रांती युवकांनी तर केलेल्या हे आहेत. म्हाताऱ्यांनी बदलेल? कोणती क्रांती हां. केलेली नाही. तर हे बदलेल म्हणजे नरेंद्र मोदी यांच्या हे बघ आता बदललं नाही. हां. मोदी हा एक निगरगट्ट माणूस आहे. मी नरराक्षस असा शब्द वापरला, हाच योग्य शब्द आहे. तो निगरगट्ट माणूस आहे. तो लोकांना प्रतिसाद देईल का नाही दिसेल 2 दिवसात. काल झुकले, सरकार झुकलं आणि बोलण्याला बोलवलं. मग आपले लोक म्हणतात नड्डाशी का बोललात? याच लोकांना पाठवायला पाहिजे मोदींशी बोलायला. नड्डाकडे तरी पाठवलं ना. आणि ह्यांनी मागण्या स्पष्टपणे मांडल्या. सकाळी हे लोक काय म्हणत होते, आंदोलन असंच मागे घेणार. गीतांजलींनी सांगितलंय खोटं सगळं. पोलिसांचा प्रचार, पोलीस कालही तिथे मी बघितलेला आहे प्रचार करत होते की आंदोलन संपलेलं आहे. खोटा प्रचार. मी तर म्हणतोय यांची खाकी वर्दी उतरवलीच पाहिजे. आरपीएफ वाल्यांना घरी पाठवलं पाहिजे. अशा प्रकारे व्हिडिओ आहेत, घरी पाठवलं पाहिजे. नाहीतर राहुल गांधी किंवा प्रियांका गांधी किंवा या देशातल्या विरोधी पक्षांनी मोठा आज मोदींच्या घरासमोर केलं त्यांनी आंदोलन. पण काल सहभागी व्हायला पाहिजे होतं राजकीय पक्षांनी. काय? विरोधी पक्ष जे झाले की सहभागी? नाही, कालच्या याच्यामध्ये कालच्या याच्यात झाले की सहभागी. डावे पक्ष होते, वृंदा करत होत्या. सोनम वांगचुक यांना जेव्हा रुग्णालयात तेव्हाच मोठं करायला पाहिजे होतं असं मला वाटतं. त्याचा आणखी अधिक थोडा प्रभाव. तेव्हा राहुल गांधींनी, मला असं वाटतं राहुल गांधी मी पहिल्यापासून हे म्हणतोय, राहुल गांधी केवळ काँग्रेस पक्षाचे नेते नाहीत. राहुल गांधी हे विरोधी पक्ष नेते आहेत. विरोधी पक्ष नेतेपद हे पंतप्रधानाला समांतर पद आहे. तेव्हा राहुल गांधींनी आधीच सामील व्हायला हवं. पण बेटर लेट दॅन नेव्हर म्हणतात. ते आज त्यांना वाटलं, काही लोकांना उशिरा कळतं, आज त्यांना वाटलं आज आले, स्वागत आहे. त्यांचंही स्वागत इथे जंतर मंतर होईल. कारण हे तरुणांचं आंदोलन आहे. हे कोणत्या पक्षाचं स्वार्थी आंदोलन आहे. मी तुला 100% सांगतो, हे जे सगळे आरोप आहे ना, जे काय तथाकथित करतात, काही बीजेपी वाले करतात, काही काँग्रेसवालेही करतात. मी अनुभव घेतलेला आहे आयुष्यामध्ये ट्रोल्सचा. आता काँग्रेसवालेही आरोप करतात या आंदोलनावर. हो, ते म्हणतात नाही बीजेपीने स्पॉन्सर आरोप आहे, किंवा बीजेपी वाले म्हणतात हे काँग्रेसचा आहे. हे असं काही कारस्थान वगैरे नाहीये. मी अभिजितला ओळखतो, त्याच्या सहकार्यांना ओळखतो. त्यांच्या सहकार्यामध्ये सौरव दास नावाचा एक चांगला पत्रकार आहे, ज्यांनी उत्तम बातम्या दिल्या आहेत कायदेविषयक. मुद्दा असा आहे, हे जे आरोप करतात ना ते भंपक लोक आहेत किंवा लबाड आहेत. जसं महाराष्ट्रात बीजेपी समर्थन करायला एक भाऊ आहे, तसे हे काँग्रेसचं समर्थन करायला दुसरे भाऊ निर्माण झालेले आहेत. आणि माझा असा गंभीर आरोप आहे, हे सगळे पेड जर्नलिस्ट आहे आणि वेळ आल्यावर मी यांची नावं घेऊन यांचा बुरखा फाडीन. एवढंच तुला आज सांगतो. आज मी जास्त बोलत नाही, मला उगाच विषय डायव्हर्ट नाही करायचा. कारण हे क्षुल्लक आहेत. यांनी आयुष्यात कधी धड पत्रकारिता केलेली नाही. आणि जेव्हा पत्रकारिता करायला लागले तेव्हा काय भानगडी केल्या हे मला माहिती आहे. मला माहिती आहे. हेच मी यांना सांगतोय, सावध व्हा, नाहीतर तुमचे बुरखे पाडायला वेळ लागणार नाही. हे असे भंपक लोक आहेत. काय करायचं आपण? हे आंदोलन धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेतल्याशिवाय राहील की चालत राहील? काय आता तरी ते मानसिकता काय प्रत्येकाची कोणाची असते, मुलांची, विद्यार्थी? नाही, मुलं टिकतील. मुलांना काल तर जाऊन संसदेवर धक्का द्यायचा होता. मी बघितलं, मुलांची जिद्द मोठी आहे. 4 मुलांना शांत बसा म्हणून सांगावं लागत होतं सतत, नंतर ती शांत बसली. आता हे जे बीजेपी वाले म्हणतायत ना, लक्षात घ्या, 1 लाख मुलांनी जर दगड उचलले असते तर तुमचं काय झालं असतं? आज 4 गाड्या जर फुटल्या टिपिकल, त्या बहुसंख्य पोलिसांनी फोडलेल्या आहेत. आणि तुम्हाला जर वाटत असेल मुलांनी फोडल्या तर दाखवा पुरावे आणि कारवाई करा. पण मुलांनी फोडलेली नाहीत. यांनी मेट्रो रेल्वे बंद केली काल, महत्वाची स्टेशन सगळं जॅम करून ठेवलं, जॅमर्स लावले. इतकं सगळी दडपशाही केलेली आहे. मला असं वाटतं आता या CJP वाल्यांनी लोकांना सांगितलं, त्या नड्डाला सांगितलेलं आहे की पहिली मागणी काय, सोनम वांगचुक यांच्या उपोषणाबद्दल त्यांनी चालू ठेवलेलं आहे. त्यांच्या मागण्या मान्य करा. लडाखविषयी मागणी आहे. दुसरं म्हणजे धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घ्या. आणि तिसरं म्हणजे 21 विद्यार्थ्यांनी ज्या आत्महत्या केल्या त्यांना प्रत्येकी 1 कोटी रुपये कॉम्पन्सेशन द्या. आता या मागण्या फार काय कठीण आहेत असं मला वाटत नाही. सरकारने मानायचं की नाही, सरकारच्या संवेदनशीलतेवर अवलंबून आहे. तो धर्मेंद्र प्रधान आजही संसदेबाहेर जाताना दात काढत होता. असे निर्लज्ज लोक आहेत. काय आहे, आपण कोणत्या लायकीचे मंत्री करतोय, कोणाचे निवडतोय? मी तुला खरंच सांगतो आणि आज गंभीरपणे सांगतो की या आंदोलनात जर सरकारने प्रतिसाद दिला नाही तर या देशामध्ये नेपाळपेक्षा भयंकर पुनरावृत्ती होऊ शकते. हे मी सांगतो. काय सरकारला करायचं ते करून घ्या, पण हे स्पष्टपणे सांगितलं पाहिजे. कारण हे नालायक सरकार आहे, राज्यातलं आणि केंद्रातलं संवेदना शून्य सरकार आहे. इथे शेतकऱ्यांवर अत्याचार होतो, तिथेही शेतकऱ्यांवर अत्याचार होतो. इथे विद्यार्थ्यांना, आता मुंबईमध्ये काय 15 दिवस लावलं ना त्यांनी,
संचारबंदी लावली, तारखेपासून ते 3 ऑगस्ट पर्यंत संचारबंदी लावली. मग काय संचारबंदी अशी लावता तुम्ही, काय तुमच्या कोणाचं राज्य आहे? म्हणजे खरं तर बापाचं राज्य आहे का असं म्हणायला हवं. पण मला फार सभ्यपणे बोलावं लागतं. मी तुला सांगतो, तुम्ही हे शब्द वापरता निखिलजी, तुम्हाला भीती नाही वाटत सरकार मला तर कधी माझी भीती मेली आहे त्याचं श्रेय बाळासाहेब ठाकरे नाही. नरभक्षक घेतले काही त्याचं श्रेय मी काय ऐकतच नाहीच माझं. हे तुम्हाला कधी असं वाटत नाही, माझी भीती गेली त्याचं श्रेय बाळासाहेब ठाकरेंना आहे. या सगळं माझ्यावर 79 साली पहिला हल्ला केला, त्यानंतर दुसरा हल्ला झाला, तिसरा झाला, चौथा झाला, पाचवा झाला, त्यानंतर परवा म्हणजे 24 म्हणजे फेब्रुवारी 24 मध्ये पुण्यात माझ्यावर विश्वंभर आणि असीम सरोदेवर हल्ला झाला. अरे इतके हल्ले करून तुम्ही मारू शकत नाही, याचा अर्थ मी जगावं असं कुणाला तरी वाटतं नाही ना. ज्यांचा ईश्वरावर विश्वास आहे त्यांनी म्हणावं ईश्वराला वाटतंय. मला असं वाटतं मला जगवण्याचं काम कोण करतंय? फुले, शाहू, आंबेडकर, शिवाजी महाराज यांचं तत्वज्ञान करतंय. महापुरुषांच्या आरत्या करून फक्त चालत नाही, तत्वज्ञान जे असते. आज मला हे येत आहेत, मेसेज येत आहेत की इतके दिवस आम्ही तुम्हाला ट्रोल केलं, आज आम्हाला खंत होते. याचा अर्थ काय? याचा अर्थ बीजेपीवाले सुद्धा बदलत आहेत. बीजेपीमध्ये फूट पडलेली आहे, लक्षात घे. आत्ता सुद्धा नितीन गडकरी, राजनाथ सिंग यांचं म्हणणं होतं की आपण या मुलांशी जाऊन बोलायला पाहिजे. अमित शहा आणि मोदींचा विरोध होता म्हणून हे सगळं झालेलं आहे. तेव्हा खलनायक जर असतील, महाखलनायक हे शहा आणि मोदी आहेत, हे लक्षात घ्या. म्हणजे आता भाजपमध्येच 2 गट झालेले आहेत भाजपमध्ये. भाजपमधल्या नेमस्त लोकांना असं वाटतं की या मुलांशी बोलायला पाहिजे, संवाद करायला पाहिजे. मोदी शहाना वाटतंय दडपशाही सगळं होईल. आंतरराष्ट्रीय स्तरावर याचा काय परिणाम होईल? हो, जात आहे ना, झालाच ना. लंडनला निदर्शनं झाली, कॅनडात अनेक ठिकाणी निदर्शनं झाली, होतोय ना परिणाम. सोनम वांगचुक हा इंटरनॅशनल हिरो आहे. ते सायंटिस्ट म्हणून त्यांना अनेक अवॉर्ड मिळाले आहेत, UNOचे पण अवॉर्ड मिळालेले आहेत. याचे पडसाद इंटरनॅशनल स्तरावर झालेले उपटलेले आहेत. आणि मोदींची आणि मोदी सरकारची आंतरराष्ट्रीय बदनामी झालेली आहे. उगाच हे विदेश दौरे करतात आणि सगळं शोबाजी करतात, काही उपयोग नाही. तुम्ही देशातल्या लोकांशी वाईट वागता, तुम्ही लोकशाही धाब्यावर बसवता. माझं तर स्पष्ट म्हणणं आहे विलास, मी तुला सांगतो, अगदी प्रेमाने सांगतो, ही माणसं नाहीत, ही पशु आहेत, ही जनावरं आहेत. लोकांनीच निवडून दिलं ना त्यांना. लोकांनी निवडून दिलं होतं 14ला, 19ला, 24ला कमी झाल्या जागा, 240 वर आले, बहुमत मिळालं नाही भाजपला. नंतरच्या प्रत्येक निवडणुकीत त्यांनी मॅनिप्युलेट केलेलं आहे. महाराष्ट्र मॅनिप्युलेट केला, हरियाणा मॅनिप्युलेट केलं, पश्चिम बंगाल मॅनिप्युलेट केलं SIRच्या निमित्ताने. मॅनिप्युलेशन करून जे निवडणुका जिंकतात, माझं म्हणणं आहे चला निवडणूक आयोगाला बाजूला करा, कारण निवडणूक आयोग यांच्या खिशात गेलेला आहे. इंडिपेंडंट बॉडीने खऱ्या अर्थाने आणि निवडणुका घ्या आता 2 महिन्यात घ्या, 6 महिन्यात घ्या, कोण जिंकतं बघूया. पण हे सगळं निवडणुकामध्ये घोळ घालून जिंकतायत. आणि मोदीला हा पुतीन आहे, मोदी हा भारताचा पुतीन आहे, लक्षात घ्या. रशियामध्ये पुतीननी जसं विरोधकांना खतम केलं तसंच मोदींनी आता विरोधकांना खतम करण्याचा प्रक्रिया चालू केलेली आहे. ED CBIचा वापर करून ते करतायत. आता तरुण मुलांना खतम करण्याचा धंदा त्यांनी चालू केलेला आहे. उलटणार ज्या ज्या हुकुमशहाच्या डोक्यामध्ये सत्ता जाते, एक दिवस जनता त्याच्या विरुद्ध बंड करते. माझे शब्द लिहून ठेव, बंड होणार आहे या देशामध्ये. या बंडाची चाहूल मला दिल्लीत लागली, विजलास, लक्षात ठेव, या बंडाची चाहूल. आणि ही मुलं कोण होती? वेगवेगळ्या देशातून जी मुलं आली होती त्यांच्यामध्ये सगळ्या राज्यातून अंगार पेटला की हे खूप अंगार पेटलेला आहे. मी बघितला तो अंगार, अनुभव घेतला. आणि सगळ्यात मला काय आनंद वाटतो माहिती आहे, ही शांतता राहिली मुलं. आणि ती घोषणा काय देत होती, जय 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 भीम, इन्किलाब जिंदाबाद. म्हणजे बाबासाहेबांवर श्रद्धा आहे ना त्या मुलांची, याच्यापैकी अनेकांची. जय भीम ही घोषणा फक्त दलितांची राहिली नाही या आंदोलनामध्ये, जय भीम ही सार्वत्रिक घोषणा झाली. जो तरुण बाबासाहेबांवर श्रद्धा ठेवतो तो तरुण घटनेच्या चौकटीतच काम करतो. आज फडणवीस खोटं बोलतायत, भाजपवाले खोटं बोलतायत, म्हणजे तो बन वगैरे आहे ना, तो इतका किरकोळ आहे की त्याची मला दखलही घ्यावीशी वाटत नाही. म्हणजे तो इतका किळसवाणा आणि हे आहे, तो फडणवीसांनी सांगतो म्हणून हे सगळं करतो आहे प्रवक्ता म्हणून. तर त्याला केवळ माफ न त्याचे आईबापच करू शकतात. इतका तो अपराधी आहे का जरा. तर माझं म्हणणं इतकं आहे, इतकं होऊन जर म्हणजे माणसं जागी झाली आहेत. मी अनुभव घेतोय, रस्ते अनुभव घेतोय. माझा टॅक्सीवाला म्हणाला, आपला रिक्षावाला म्हणाला दिल्लीमध्ये, अभी मोदी जी को जाना चाहिए. काय भावना ही भावना दिल्लीमध्ये मला सामान्य लोकांमध्ये जाऊन बोला. पण निखिलजी मला सांगा की 2014 नंतर आलेले हे सरकार किंवा नरेंद्र मोदी प्रधानमंत्री म्हणून आले,
प्रत्येक निवडणुकीला हिंदू मुस्लिम असेल, राम मंदिर असेल, असे असे वेगळे मुद्दे येतात जे म्हणजे विद्यार्थ्यांचे प्रश्न आहेत, रोजगाराचा प्रश्न आहे, इतर जे प्रश्न आहेत ते बाजूला राहतात आणि बरोबर. जाती धर्माच्या नावावर येतं. हे कसं जाईल? पण इथे पहिल्यांदा कसं शिक्षणाचा जाणार? प्रश्न आला ना, यावेळेला पहिल्यांदा शिक्षणाचा प्रश्न आणला ना. हा राम मंदिराचा प्रश्न नाही, हा हिंदू मुसलमान प्रश्न नाही, या सगळ्यावर मात करून कॉक्रोच जनता पार्टीने शिक्षणाचा मुद्दा आणला. हा महत्वाचा आहे ना. 21 मुलांनी आत्महत्या केल्या रे. मला ते आपल्या पोरांसारखे दिसतंय. तुझी माझी पोरं उद्या जर आत्महत्या करतील तर आपण वेडे होऊ ना. असे काल एक तो बाप आला होता, एका मुलीने आत्महत्या केली, तो रडत होता. मी तुला खरंच सांगतो काय त्यांची अवस्था आहे. हे देशाच्या पंतप्रधानाला थोडं जरी मन असतं ना तरी तो जागा झाला असता, त्याला काहीतरी वाटलं असतं. हे भयंकर आहे, मी तुला सांगतो. पण याच विद्यार्थ्यांनी मतदान केलं ना. पण आता नाही करणार ना. काल मोदी विरुद्ध घोषणा, काय घोषणा होते त्या मी तुला सांगतो. जब जब मोदी डरता है पुलिस को आगे करता है, ही एक घोषणा होती. मोदी सरकार चले जाओ, ही एक घोषणा होती. याचा काय अर्थ होतो? देशभरातून आलेली मुलं या घोषणा देतात आणि आता ह्या लोक जे घाबरलेले आहेत, भाजपवाले आणि मोदी सरकारमधले लोक, म्हणून या अफवा पसरवत आहेत, हे लक्षात घे. आणि मीडियाच्या माध्यमातून हे करतायत, कारण बहुसंख्य मीडियावाले हे गोदी झालेले आहेत, भ्रष्ट झालेले आहेत, विकले गेलेले आहेत. अपवाद आहेत, तुझ्यासारखे अपवाद आहेत, आपल्या रवी आंबेकर सारखे अपवाद आहेत, राजदीप सरदेसाई सारखे अपवाद आहेत. ती काल ही होती त्याच्यात अनुजा, तिच्यासारखे अपवाद आहेत. किंवा आमचे जे मित्र आता दिल्लीत आहेत बीबीसीचे, त्यांच्यासारखे अपवाद आहेत. पण बहुसंख्य मीडिया या लोकांनी विकत घेतलाय. त्यामुळे आज लाठीचार्ज झाल्यावर सगळ्या मीडियाने दाखवलेलं आहे. कळलं? जसा आमच्यावरचा हल्ला दाखवला ना, मीडियाला व्हायलन्स आवडतो, त्यामुळे मीडियाने दाखवलेलं आहे. माझं या संपादकांना म्हणणं आहे, विवेक जागवा यार तुमचा. किती दिवस असे सत्तेच्या पुढे लाचार होऊन राहणार? आपली कमिटमेंट कोणाशी आहे? पत्रकारांची. ही केवळ लोकांशी आहे, जनतेशी आहे. जागे व्हा यार. हे बघ, माझं काय, आता माझी करिअर एवढी झाली 40-45 वर्ष. आता मी युट्यूबवरून बोलतोय. प्रचंड प्रतिसाद मला गेल्या काही दिवसात मिळतोय. एक व्हिडिओ माझा 2-2 लाख 3-3 लाख झालेला आहे. इलेक्शनच्या काळातच एवढे जातात 7-8 लाख, तसे प्रतिसाद मिळतोय. माझं म्हणणं आहे, युट्यूबर्सनी चालवलं ना हे आंदोलन, युट्यूबर्सनी मोठं केलं. तुम्ही गोदी मीडियावाले कोणी नव्हतात, हे लोक नव्हते. आता हे लेट्स अप, मी आत्ता बघितली तुमची योगेश कुटेची एक पोस्ट बघितली, त्यांनी सुंदर पोस्ट लिहिलेली आहे. माझं म्हणणं आहे, हे सोडून द्या मेडस्ट्रीम मीडिया, आपणच पुढे जनतेचा आवाज मोठा करू. तुम्ही लेट्स अप, मी सुद्धा किंवा इतर लोक आहे, आपला प्रशांत कदम आहे किंवा सोहित मिश्रा आहे, रवीश कुमार आहे, हे सगळे आपण मिळून पत्रकारिता जिवंत ठेवूया. एवढीच माझं तुम्हाला कळकळीचं आव्हान. खूप खूप धन्यवाद निखिलजी, आपण वेळ दिल्याबद्दल. पण जंतर मंतरवर नेमकं काय झालं, 3 दिवसाचा अनुभव जो आहे, ज्येष्ठ पत्रकार निखिल बागडे यांच्याशी मी शेअर केला. मी आज जरा तापलो, माझ्या भावना जरा उद्दीपित झाला. ऐक ना, मला नाही म्हणजे ते योग्यच होतं, कारण मी जे बघितलंय ना ते भयंकर आहे. मी तुला सांगतो, जेव्हा कोवळ्या तरुणींना अशा प्रकारे मारलं जातं ते भयंकर आहे. त्यामुळे माझा संताप जो होता, दिल्लीत मी कोणाशी बोललो नव्हतो, दिल्लीतून काही लोकांशी बोललो, मुलाखती दिल्या, पण आज प्रत्यक्ष तू समोर आल्यावर माझा संताप अधिक त्याचा स्फोट झाला. यामुळे कोणाच्या भावना दुखवल्या असतील तर माझी काही हरकत नाही, पण माझ्या ज्या भावना आहेत त्या प्रामाणिक भावना, एवढंच तुला सांगतो. बिलकुल तुम्हाला अधिकार आहे तो, पण टीका करताना तुम्ही जेवढी टीका कराल तेवढे ते समोरच्यासाठी चांगलं असतं. टीका सकारात्मक घेतली पाहिजे. पण माझी तुम्हाला एक सूचना आहे की जे शब्द आहेत ते संसदीय वापरावे. नाही, एक मिनिट, हे कापायचं नाही तुम्ही या मुलाखतीतलं. बिलकुल कापणार. माझ्यातला एकही शब्द असंसदीय सिद्ध करून दाखवा. एकही शब्द. नरभक्षक मी म्हटलंय मोदींना. नरभक्षक हा शब्द असंसदीय नाही. पंतप्रधान असताना नरभक्षक पंतप्रधान असेल तर त्याला म्हणणं असंसदीय नाही. हीच तुमची पत्रकारिता सुधारा यार. ठीक आहे. कृपया पत्रकारिता सुधारा. तुम्हाला सुद्धा जागा होण्याची गरज आहे. आणि हे कापायचं नाही. बिलकुल मी बघणार आहे इंटरव्ह्यू. हे कापायचं नाही. तुम्हाला सुद्धा जर संसदीय आणि असंसदीय, मी भिकारचोट नाही ना म्हटलं, जसं रोज संजय राऊत म्हणतो. मी एकही शिवी दिलेली नाही. नरभक्षक पंतप्रधानांना म्हटलं तर तो मुलांचा जीव घेत असेल तर तो नरभक्षकच आहेत. आय स्टँड बाय माय वर्ड, हे लक्षात ठेवा. बिलकुल. तेव्हा तू स्वतःची मतं ह्याच्यावर देऊ नको. तू स्वतंत्र मुलाखत दे आणि दे. तुमची मतं ती मी बिलकुल कट नाही करणार. अजिबात एक शब्द सुद्धा कट करायचा माझ्या आयुष्यामध्ये योगेश कुटेंना सांग, संपादक आहेत तुमचे, माझ्या मुलाखतीतला एकही शब्द मी कधी कट केला. संपादकांना पण सांग. सगळ्या मुलाखती. तू नरभक्षक संसदीय वापरावा, हे यू शुड अपोलोजाइज. यू शुड अपोलोजाइज. मी सगळे संसदीय शब्द वापरलेले आहेत. माझे शब्द प्रबोधनकारांसाठी आक्रमक असतील, पण यामध्ये गैर काही नाही. सो यू ऍक्सेप्ट दिस पॉइंट
अँड एंड द इंटरव्ह्यू. म्हणजे एवढ्या विद्यार्थ्यांचा बळी गेल्यानंतर एक संताप काय हा असतो? हे वगैरे बरोबर आहे. निखिल वागळेकडून मी जाणून घेण्याचा प्रयत्न केला, पण मी घेतलेल्या मुलाखतीमध्ये एकही शब्द कधीही कापला जाणार नाही. Very good. काप नाही आणि गेलाही नाही. त्यामुळे मी दोन्ही बाजू- धन्यवाद. मी सध्या आता मी खूप शांत झालोय. माझी सगळी मनातली भूमिकेत आग आहे. बाहेर आलेली आहे. मी माझं मत जेव्हा व्यक्त करेल तेव्हा या तू कदाचित स्वतंत्रपणे कर ना, निखिल मी काय वागळेचं म्हणतोय. मत असू शकतं. नेमकं काय तू भूमिका घ्यायची माझी इच्छा पण आहे. निखिल वागळे यांनी हे खूप ज्येष्ठ पत्रकार आहेत. त्यांच्या नजरेमध्ये एक धार आहे, त्यांच्या अरे. शब्दामध्ये एक धार आहे, त्यांच्या विचारामध्ये एक धार आहे आणि ती पुरोगामी आणि सेक्युलर महाराष्ट्राला पुढे नेण्याची धार आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं संविधान कशा प्रकारे वापरलं पाहिजे सत्ताधाऱ्यांनी, विरोधकांनी आणि सामान्य माणसाने ही सांगण्याची कला आणि जाण त्यांना आहे. त्यामुळे मी आता शेवटी आपण निखिल एवढा- वागळे एवढा संघर्ष यांच्याशी झाला. एवढ्या- हस्तांदोलन तरी कर. म्हणून त्यांचं मी जाणून घेण्याचा प्रयत्न हातात केला. हात मिळव. चला. थँक्यू व्हेरी मच विलास. मी इथेच थांबतो. आपण पाहत राहा. आता शेवटी आपण प्रेमावर एंड करूया. Yes, yes. सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी. नाही, सगळ्या नागरिकांना ती स्पीच ती right लेट्सअप आहे. वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना. त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये मला सोडून गेले. बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या, न प्रोपगंडा, फक्त जनतेचा अजेंडा. क्योंकि आने वाला कल जाने वाला है, जाने वाला कल आने वाला है. राजकारण, मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र, महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी. जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ॲप, सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा.